टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। खस्यानी बिल्ली खंबा नोचे ही तुम्ही म्हण ऐकलेली असणार। आता त्यांना 10 वर्षापासून त्या आमदार होत्या आणि 10 वर्षानंतर त्यांनी कधी असा विचारच केला नसणार की त्यांना हारून खान येऊन हरवणार। आणि हरल्यानंतर ते चलबिचल झालेले आहेत। चलबिचल झाल्या कारणाने त्यांना आता दुसरं काय सुचलं नाही तर काही आमच्याच लोकांना बरोबर घेऊन काहीतरी तुट्या काढतायत, आम्ही हे करतोय ते करतो आणि ते न्यायालयात त्यांनी इलेक्शन पिटिशन टाकलेली आहे। 18 तारखेला त्याची तारीख आहे। आता त्यांनी जे प्रश्न मला विचारलेले आहे ते सगळ्यांचे उत्तर मी देणार। त्यामध्ये असं नाही आहे की माझा जो इलेक्शन आहे तो रद्दबातल होणार, त्यामध्ये असं काय नाही आहे। हे फक्त आपले जे कार्यकर्ते आहेत ना, त्या कार्यकर्त्यांचा मनोबल वाढवण्यासाठी, त्यांना हे दाखवण्यासाठी की बघा आता मी हारलेले आहे पण आता 3 महिन्यामध्ये किंवा 6 महिन्यामध्ये परत मी ते येणार आहे। मी रिट पिटिशन दाखल केलेलं आहे। रिट पिटिशन दाखल केला म्हणजे ते जिंकली असे आहे का? तसं नाही आहे। पण न्यायालयात जी दाद मागितलेली आहे त्याचं उत्तर मी न्यायालयामध्ये देणार आणि जे न्यायमूर्ती आहेत ते त्याच्यावर न्याय करतील। सर, भाजपचे जे मंत्री आहेत नितेश राणे वारंवार हिंदू मुस्लिम हा वाद लावण्याचा प्रयत्न करत असतात। मटन हा विषय जो आहे तो त्यांनी आता म्हटलं की हलाल आणि झटका याच्यापेक्षा तुम्ही ते मल्हार त्याला एक ब्रँडिंग करून त्यांच्याकडून विकत घेतलं गेलं पाहिजे। दुसरी गोष्ट, नगर जिल्ह्यामधील मढी या ठिकाणी यात्रा भरली जाते, त्या ठिकाणी मुस्लिम दुकानदारांना दुकान लावण्यास मनाई करण्यात आली। बघा आता हे हलाल हा जो शब्द आहे, हलाल म्हणजे ते जो कापतो आणि जे आपण झटका बोलतो त्याला पण कापतात, पण हलाल म्हणजे आपण जे बिस्मिल्लाह म्हणून ते कट करतो त्याला हलाल म्हणतात। आता लोक जे आहेत आपल्या या महाराष्ट्रामधील किंवा या देशामधील लोक जे आहेत ना, बहुतेक लोक जे हलाल मटण हेच खाण्यासाठी पसंत करतात। आणि हलाल खायचं की झटका खायचं हे जो खाणार आहे त्याचा प्रश्न आहे। आणि आपण जे राजनीतिक लोक आहोत आणि नितेश राणे हे एवढ्या मोठ्या पदावर आहेत आणि यांनी आता या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जाऊन हिंदू मुस्लिम करणं हे बरोबर नाही आहे। आपण ज्या पदावर आहोत आणि जी आपण शपथ घेतलेली आहे त्या हिशोबाने कमीत कमी आपण वागलं पाहिजे। प्रत्येक वेळी हिंदू मुस्लिम करून चालत नाही आहे। आपला हा देश सर्व धर्मसमभाव मानणारा देश आहे आणि या देशामध्ये कधीही हिंदू मुस्लिम शीख ईसाई हे वेगवेगळे नाही आहे। सगळे एकमेकांच्या धर्माला मानतात, सगळे एकमेकांच्या जे काय सण असतात त्यामध्ये जातात, एकमेकांना होळी असेल तर शुभेच्छा देतात, ईद असेल तर मुबारकबाद देतात। तर यामध्ये फक्त आपली राजनीती करण्यासारखं मला काही दिसत नाही आहे। हे एक मुद्दा आहे त्यांनी उचलला आहे। ज्यांना झटका खायचा आहे त्यांनी झटका खावं, ज्यांना हलाल खायचा त्यांनी हलाल खावं। त्यामध्ये ते जो खाणार आहे त्याचा तो प्रश्न आहे। दुसरा आधी तुमचा असा प्रश्न आहे की तो एक जत्रा आहे त्यामध्ये मुस्लिम लोकांना, आता हे नवीन ट्रेंड चालू झालेला आहे की हिंदूंची जत्रा आहे तिथे मुस्लिम लोकांना धंदा लावायला द्यायचा नाही। मग हे बरोबर नाही आहे। ॲक्च्युली काय जिथे कुठे दर्ग्याला मेला लागतो मोठा, तिथे जर असं बोलायला गेलं मग हिंदू लोकांना तिथे आम्ही लावायला देणार नाही, म्हणजे हे हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे। ते सगळं नाही केलं पाहिजे। आणि नितेश राणे हे मला असं वाटतं की ते ज्या पदावर आज आहेत त्यांनी त्या पदाला न्याय द्यायला पाहिजे आणि हे सगळे बाबीत त्यांनी नाही बोलले तरी चांगलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।